नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ती जीवघेणी उसाची शेतं. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेश. रात्रीचे जवळपास 10 वाजत आले होते. मी आणि माझा जिवलग मित्र संतोष माझ्या कारमधून प्रवास करत होतो. आम्ही नुकतेच एका मित्राच्या फार्म हाऊसवर पार्टी करून परतत होतो. संतोष दारूच्या नशेत होता आणि माझ्या बाजूच्या सीटवर अर्धवट डोळे उघडे ठेवून झोपला होता. तो मध्येच उठायचा आणि कसल्याही वेड्यासारख्या गप्पा मारायचा. मी ड्रिंक्स घेत नसल्याने मी चांगलाच शुद्धीत होतो. रस्ता एकदम सामसूम होता. वाहनांची वर्दळ नव्हतीच. त्या रस्त्यावर फक्त माझी कार धावत होती. रस्त्याच्या दुतर्फा उसाची शेतं होती. कॅनॉलचं पाणी असल्यानं दूर दूरपर्यंत ऊसच ऊस होता. आकाशात चंद्र निघाला होता. त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती. चोहीकडे चंद्राचा उजेड पसरला होता. त्यामुळे गाडी चालवायला एक वेगळीच मजा येत होती. तोच दूर रस्त्याच्या किनाऱ्यावर मला एक स्त्री उभी असलेली नजरेस पडली. आमची कार बघून तिने लिफ्टसाठी हात केला. हे संध्या, अरे ती पोरगी बघ, मी संतोषला आवाज देत म्हणालो. तसे संतोष खडबडून जागा झाला आणि त्याने समोर रस्त्यावर बघितलं. कुठे कुठे त्याने विचारलं. तोपर्यंत कार तिच्या जवळ पोहोचली होती. पण मी माझी कार थांबवली नाही, कारण त्यावेळी रस्त्यावर लुटमारीचे प्रमाण खूप वाढले होते. मी विचार केला की ती लुटारूंच्या टोळीची सदस्य सुद्धा असू शकते. असाच सापळा लावून लुटमाऱ्या होतात. कारण स्त्री दिसली की चांगली लोक दया दाखवून हमखास गाडी थांबवतात आणि जर वाईट लोक असतील तर स्त्रीचा फायदा घेण्याच्या उद्देशानं हमखास लिफ्ट देतात आणि अशा लुटारूंच्या जाळ्यात फसतात. मी मात्र ह्या दोन्ही प्रकारांच्या लोकांमधील नव्हतो. अरे गाडी का थांबवली नाहीस? संतोष माझ्यावर ओरडून म्हणाला. सुनसान रस्ताय, उगाच रिस्क नको. आजकाल लुटमारी खूप वाढल्या आहेत, मी म्हणालो. अरे पण ती तशी दिसत नाहीये. मी तिला बघितलंय. ती पंजाबी ड्रेसमधील साधी सिंपल भोळी मुलगी वाटतीये. आत्ताच्या आत्ता गाडी मागे घे, संतोष म्हणाला. अजिबात नाही, उगाच रिस्क नको. तू काही तिला ओळखत नाहीस. तो त्यांचा सापळा सुद्धा असू शकतो, मी म्हणालो. पण ऐकेल तो संतोष कसला. त्याने धिंगाणा घातला आणि मला कार रिव्हर्स घ्यायला भागच पाडलं. एके दिवशी तुझ्या ह्या पोरींच्या नादामुळे तू तर जाशीलच, पण जाताना मला सुद्धा सोबत घेऊन जाशील, मी गाडी रिव्हर्स घेत म्हणालो. काहीच वेळात गाडी तिच्या जवळ येऊन थांबली. मी काच खाली घेतली आणि तिच्याकडे बघितलं. ती एक सुंदर तरुणी होती. बघताच क्षणी कोणीही तिच्यावर मोहित होईल आणि तिची कामना मनात आणेल अशी ती होती. काय झालं? मी विचारलं. माझी स्कूटी अचानक बंद पडलीये. खूप वेळा किक मारून सुद्धा चालू होत नाहीये. पेट्रोल पण भरपूर आहे, ती मुलगी म्हणाली. मी बघू का काय झालंय तुमच्या स्कूटीला? बाजूच्या सीटवर बसलेल्या संतोषने विचारले. हो बघा ना, ती म्हणाली. त्यानंतर खूप वेळ मी आणि संतोषने तिची स्कूटी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण स्कूटी काही चालू झाली नाही. तिच्याशी काही वेळ बोलल्यानंतर असं लक्षात आलं की ती पुढे येणाऱ्या गावातच राहत होती. त्यामुळे तिने आम्हाला गावापर्यंत लिफ्ट देण्याची विनंती केली. आम्ही तिला गाडीत बसण्यास सांगितलं आणि गावाच्या दिशेनं निघालो. मी गाडी चालवत होतो, पण संतोष मात्र सीटवरून मागे वळून त्या तरुणीकडे स्मित हास्य करून बघत होता. संतोष दिसायला देखणा आणि दांडगट होता. तो कॉलेजपासूनच माझ्या सोबत होता. कॉलेजमधील कितीतरी मुली संतोषवर फिदा होत्या आणि आत्ता ऑफिसमध्येही कितीतरी तरुणी त्याच्या प्रेमात होत्या. संतोषला फक्त 2च नाद होते.
पहिला म्हणजे दारू पिणे आणि दुसरा म्हणजे मुलींचा. त्यामुळेच तर त्या तरुणीला बघताच तिला लिफ्ट देण्यासाठी तो एवढा उतावीळ झाला होता. संतोष तिच्याकडे बघून स्मित हास्य करत होता आणि ती त्याच्याकडे स्थिर नजरेने बघत होती. "ए संत्या, समोर बघ रे," मी त्याला समोर ओढत म्हणालो. "ए बघू दे की, किती दिवसांनंतर गोड मुलगी बघतोय," तो लाजत म्हणाला आणि पुन्हा तिच्याकडे लाजत बघू लागला. हे बघून ती तरुणीही स्मित हास्य करत लाजली आणि तिने चेहऱ्याला हात लावत खाली मान गेली. "तुमचं नाव काय?" संतोषनं विचारलं. "शुभदा," तिने उत्तर दिलं. "खूप सुंदर नाव आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त सुंदर नाही," तो स्मित हास्य करत म्हणाला. तशी ती पुन्हा लाजली. "ए संत्या, समोर बघ," मी संतोषला पुन्हा एकदा म्हणालो. "तू गप रे, तू फक्त गाडी चालव," तो मला म्हणाला. "तुमचं लग्न झालंय का?" संतोषनं विचारलं. "नाही, मला कधी तुमच्यासारखा हँडसम मुलगा भेटलाच नाही," ती म्हणाली आणि हे ऐकून आम्ही तिघेही हसू लागलो. "मग आता भेटलोय तर मग करशील का?" संतोष पुन्हा तिच्याकडे बघत लाजत म्हणाला. ती काही वेळ थांबली आणि म्हणाली, "आधी तुला ओळखून तरी घेतलं पाहिजे ना," ती संतोषला म्हणाली. संतोष आणि शुभदा दोघेही एकमेकांसोबत फ्लर्ट करत होते. कदाचित ते दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. "मग येऊ का मागे तुझ्याजवळ? म्हणजे जवळून जास्त लवकर ओळखशील," संतोष शुभदाला म्हणाला. इतक्यात कार झटके खात खात अचानक बंद पडली. मी तिला चालू करायचा प्रयत्न केला, पण ती काही चालू झाली नाही. तेव्हा मी आणि संतोष खाली उतरलो, पण संतोष थेट मागचा दरवाजा उघडून शुभदाजवळ जाऊन बसला. मी सुद्धा त्याला नेहमीप्रमाणे समजून घेतलं आणि कारचं बॉनेट उघडलं. बॉनेट उघडताच गरम हवा माझ्या शरीराला स्पर्शून गेली. म्हणजे इंजिन चांगलंच गरम झालं होतं आणि आता त्याला थंड करण्यासाठी त्यात पाणी ओतणे गरजेचे होते. तोच बाजूच्या उसाच्या शेतातून कसला तरी आवाज आला. मी पटकन दचकून त्या दिशेनं बघितलं. तसं मला जाणवलं की त्या उसाच्या शेतात आतमध्ये काहीतरी धावत गेला असल्याचं मला जाणवलं. मी घाबरून गेलो. मी विचार करत होतो, ते काय असेल आणि ते मला बघून धावत पुन्हा उसात का गेलं? तो एखादा प्राणी असेल की दुसरेच काही? माझ्या मनात विचार चमकून गेले. मी काहीसा घाबरलो. असेल कोल्हा किंवा एखादा रानडुक्कर वगैरे, मी मनातल्या मनात म्हणालो. डिक्कीत पाण्याचे कॅन होते, त्यामुळे कॅन आणण्यासाठी मी मागे जाऊ लागलो. तोच माझी नजर काचेतून मागच्या सीटवर गेली आणि ते बघून मला आश्चर्याचा धक्का बसला. तसा तो धक्का काही नवीन नव्हता. मला अशा धक्क्यांची सवय झाली होती. मागच्या सीटवर शुभदा आणि संतोष एकमेकात गुंतले होते. ते पाहून मी पटकन डिकीकडे गेलो. डिकी उघडून मी पाण्याचे कॅन घेतले आणि पुन्हा पुढे येऊन मी कॅनमधलं पाणी इंजिनमध्ये ओतू लागलो. संतोषकडे मुलींना आत्मसात करण्याचं कौशल्य होतं. त्यांच्याशी कसं बोलायचं, बोलताना आत्मविश्वास कसा असला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी त्याला अवगत होत्या. आणि त्यातल्या त्यात मुलींना स्वतःकडे आकर्षित करणारे देखणं धष्टपुष्ट शरीर आणि घारे डोळे त्याच्याकडे होते. मी पाणी ओतून तसाच बॉनेटला खेटून उभा राहिलो. मी आकाशाकडे बघितलं. पूर्ण चंद्र आकाशाची शोभा वाढवत होता. सशासारखे बागडणारे पांढरे ढग त्यात आणखीनच जास्त भर घालत होते. पौर्णिमेच्या चंद्राचे रूप मी डोळ्यात साठवत होतो. थंड हवा सुटली होती. शेतातील उसाची पिकं त्या हवेत दिमाखात डोलत होती. उसाच्या पानांची सळसळ कानांना एक वेगळाच आनंद देत होती. वातावरण अगदी मोहक झालं होतं. इतक्यात मला कारचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी दरवाजाकडे बघितलं तर कारमधून शुभदा बाहेर उतरली होती. पाठोपाठ संतोष सुद्धा उतरला. "भावा, फक्त 5 मिनिटं थांब, आम्ही ऊस बघून येतो," तो शुभदाचा हात पकडत मला हसत म्हणाला. मी त्याला अडवायचा प्रयत्न केला, पण त्याने माझे काहीच ऐकलं नाही.
एवढ्या रात्री त्याचे उसात जाणे मला धोक्याचे वाटत होते, पण त्याने माझे काहीच ऐकले नाही आणि तो शुभदासोबत उसाच्या शेतात गेला. मी डोक्याला हात लावला आणि पुन्हा कारमध्ये येऊन बसलो. वेळ जावा म्हणून मी गाडीतील डेकवर गाणी लावत होतो. इतक्यात गाडीच्या आरशात मला काहीतरी पुसटसं दिसलं, म्हणून मी आरशात नीट रोखून बघितलं आणि माझ्या हृदयाची धडधडच बंद झाली. कारण मला आरशात कारच्या मागील बाजूस एक शीर नसलेला माणूस दिसला. त्याचे शरीर उघडे होते. त्याचे शरीर पीठ लावल्यासारखे एकदम पांढरे पडले होते. धडावर ठिकठिकाणी जखमा दिसत होत्या, ज्यातून काळे रक्त वाहत होते. हे काय आहे? हा माझा भास आहे का काय? माझ्या मनात विचार चमकून गेला. हिम्मत करून मी हळूहळू माझी मान मागे वळवली आणि पाहतो तर मागे रस्त्यावर कोणीच नव्हतं. मी पुन्हा आरशात बघितलं, पण ह्यावेळी आरशात मला काहीच दिसलं नाही. मी सुटकेचा निश्वास सोडला, पण काही क्षणांसाठी मी पुरताच भीतीने घामाघूम झालो होतो. मी पाण्याची बाटली उघडली आणि गटागटा पाणी प्यायलो. एवढा भयानक आणि अगदी खरा वाटणारा भास मला आयुष्यात कधीच झाला नव्हता. इतक्यात अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्या प्रकाराने, त्या स्पर्शाने मी किंचाळलोच आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. मी काचेतून मागच्या सीटवर बघितलं, पण मला आत संशयास्पद असं काहीच दिसलं नाही. पण मी खूप घाबरलो होतो. मला 2 वेळेस लागोपाठ एवढे भयंकर भास झाले होते. आयुष्यात ह्यापूर्वी असे भास मला कधीच झाले नव्हते. तोच माझ्या मनात एक विचार आला. हा भूत, प्रेत, आत्म्याचा, चकव्याचा वगैरे तर काही प्रकार नसेल ना? माझी आजी मला नेहमी सांगायची की रात्री सुनसान रस्त्यावर थांबायचं नसतं. काही रस्त्यांवर गेलेल्या माणसांचे अतृप्त आत्मे रात्री रस्त्यावर अदृश्य रूपात भटकत असतात. मला तिचं म्हणणं आता खरं वाटू लागलं होतं. कारण एकदा भास होऊ शकतो, पण लागोपाठ 2दा भास आणि तोही खरा वाटावा असा? माझ्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं. मी कार बाहेरच उभा होतो. काही क्षणांपूर्वी जे काही मी अनुभवलं होतं, त्यानंतर माझी कारमध्ये बसायची हिंमतच होत नव्हती. कारचं बॉनेट अजूनही उघडच होतं. मी ते बंद करण्यासाठी गेलो. कारचं बॉनेट खाली ढकललं आणि माझी नजर कारच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर गेली आणि समोरचं दृश्य बघून माझी बोबडीच वळली. कारच्या मागील बाजूस तोच शीर नसलेला माणूस मला दिसला. त्याच्या कापलेल्या मानेतून रक्ताच्या पिचकाऱ्या उडताना मला दिसत होत्या. ते पाहून मी ओरडलोच, संत्या, लवकर बाहेर ये, संत्या, असं म्हणत मी मागे वळलो आणि कारपासून दूर धावत सुटलो. पण काही अंतर दूर जाऊन मी पुन्हा गाडीकडे बघितलं तर आता तिकडे कोणीच नव्हतं. तो माणूस गायब झाला होता. मला काहीच समजत नव्हतं की माझ्या सोबत हे सगळं काय घडतंय. जे काही आत्ता मी पाहिलं, जे काही मी आत्ता अनुभवलं, ते सत्य होतं का हे सगळे माझे भास होते? मी खरंच त्या शीर नसलेल्या माणसाला बघितलं आहे का? मी दूर उभा राहूनच माझ्या गाडीकडे बघत होतो. गाडीची कसलीच हालचाल होत नव्हती. मला आता तिथे अजिबात थांबायचं नव्हतं. त्यामुळे मी संतोषला बाहेर बोलवण्यासाठी त्याला आवाज देऊ लागलो, संत्या, बाहेर ये. पण संतोषकडून कसलाच प्रतिसाद येत नव्हता. मला वाटलं की त्यांच्यापर्यंत माझा आवाज बहुधा पोचत नसावा, म्हणून मी हिम्मत करून पुन्हा कारजवळ गेलो. मी कारकडे पाठ केली आणि उसाकडे बघून हवेत तोंड उंचावून ओरडू लागलो, संतोष, बाहेर ये भावा, मला भीती वाटतीये. पण तो काहीच उत्तर देत नव्हता. त्याला आवाज देऊन देऊन आता माझा जीव रडकुंडीला आला होता. इतक्यात कार खालून कोणीतरी माझे दोन्ही पाय पकडल्याचं मला जाणवलं. मी भीतीनं किंचाळलो आणि खाली माझ्या पायांकडे बघितलं तर रक्तानं माखलेल्या 2 पांढऱ्या हातांनी माझ्या पायांना पकडलं होतं. अचानक त्यांनी मला खेचलं आणि मी खाली आपटलो. ते हात मला गाडी खाली खेचत होते. तोच मी माझ्या एका पायाला झटका दिला. तसे माझा डावा पाय निसटला
त्या पायानं मी त्या हातांना लाथा घालायला सुरुवात केली, पण ते हात माझा उजवा पाय काही सोडत नव्हते. हा भयंकर प्रकार पाहून मला रडू फुटलं. संत्या, मला वाचव, मी मोठ्यानं ओरडलो. पण काहीच वेळात कसे कोण जाणे त्या हातानं माझा पाय सोडला आणि मी थेट समोरच्या उसात धावत सुटलो. उसाची पानं माझ्या शरीराला कापत होती. मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. मी अंधाधुंद त्या उसाच्या शेतातून धावत होतो. त्यातच माझी चप्पल चिखलात रुतली आणि ती पायातून गळून गेली. पण तरीही मी धावतच होतो. धावून धावून मी दमलो आणि काही अंतरावर जाऊन मी थांबलो. मी मोठमोठ्याने धापा टाकू लागलो. तोच अचानक उसाची सळसळ माझ्या कानांवर पडली. कोणीतरी माझ्याच दिशेनं येत असल्याचं मला जाणवलं. चंद्राचा हलकासा प्रकाश उसात पडत होता. ऊस माझ्या डोक्याच्या फक्त एक वीतच उंच होता आणि पातळ होता. मी माझ्या धापा शांत केल्या आणि आवाजाच्या दिशेनं बघू लागलो. तोच माझ्या डोळ्यांना उसातून 5-6 पावलांवर एक पांढरा नग्न देह दिसला. कदाचित तो मलाच शोधत तिथे आला होता. मी त्याला नजरेस पडू नये म्हणून मटकन खाली बसलो. दोन्ही हातांनी मी माझे तोंड बंद करून ठेवलं होतं. न कळत माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं होतं. जर मी ह्या भयंकर माणसाच्या नजरेस पडलो तर आपलं जीवन इथेच समाप्त होईल. माझ्या मनात विचार चमकून गेला. त्यानं एक पाऊल माझ्या दिशेनं टाकलं आणि तो थांबला. आता तो माझ्यापासून फक्त 3-4 पावलांवर होता. त्याने पुन्हा एक पाऊल पुढे टाकलं तशी माझी धडधड वाढली. आता उठून पळणेही शक्य होणार नव्हतं, कारण मी थकलो होतो आणि जरी पळालो तरी तो नक्कीच मला पकडणार होता. इतक्यात त्याने त्याचे पाऊल उचलले. पुढचे पाऊल थेट माझ्या पायांवर पडणार होतं. तसे अचानक डाव्या बाजूला उसात कसली तरी हालचाल झाली आणि तो माणूस त्या दिशेनं पळत गेला. तो जाताच मी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याच्या उलट दिशेने उसात धावत सुटलो. मी माझा जीव मुठीत घेऊन धावत होतो. तोच मी कशाला तरी धडकलो आणि जमिनीवर आपटलो. मी स्वतःला सावरून उठून बसलो. मी जेव्हा नीट पाहिलं तेव्हा उसाच्या शेतात पडलेलं शीर नसलेलं दुसरं धड मला दिसलं. हे धड आधी दिसलेल्या धडापेक्षा बुटकं होतं, म्हणजेच हे दुसरं धड होतं. हे बघून मला आश्चर्य वाटलं आणि माझ्या भीतीत अजून भर पडली. हा सगळा काय प्रकार आहे मला काहीच समजत नव्हतं. न जाणे अजून किती शिरं नसलेली धडं त्या उसात पडली होती. पण अचानक ते धड ताडकन उठून बसलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला कळून चुकलं की हा नक्कीच प्रेतात्मा भूताखेताचाच प्रकार आहे. ही माणसं मनुष्य योनीतील नक्कीच नाहीत. मला वाटलं की हे धड सुद्धा मला मारायच्या हेतूनं उठलं आहे. ते पूर्ण उठायच्या आत मी पुन्हा एकदा ह्या शेतातून त्या शेतात त्या धडाची दिशाभूल करण्यासाठी धावू लागलो. माझे मला समजत नव्हते की मी नक्की कुठे आलो आहे. मला खरं तर त्या भयंकर उसाच्या शेतातून बाहेर पडायचं होतं, पण मला दिशा समजत नव्हत्या. न जाणे मुख्य रस्ता जिथे आमची गाडी होती तो कोणत्या बाजूला होता. मी उड्या मारून उसाच्या वर बघत होतो, पण दूर दूर पर्यंत फक्त ऊसच ऊस दिसत होता. मी पूर्णपणे त्या उसात हरवून गेलो होतो. मला रडू कोसळलं होतं. मला पश्चात्ताप होत होता की का मी संतोषचं ऐकलं आणि त्याला उसात जाऊ दिलं. ना मी त्याला उसात जाऊ दिलं असतं, ना मी असा ह्या उसात हरवलो असतो. पण नंतर वाटलं की मी इथे आहे आणि तो सुद्धा ह्याच उसांच्या शेतात आला आहे. तो ठीक तर असेल ना, की त्याच्या सोबत आणि शुभदा सोबत ह्या शीर नसलेल्या लोकांनी काही भयंकर केलं असेल. त्यांना मारून तर टाकलं नसेल ना. मला शुभदा आणि संतोषची काळजी वाटत होती. मी धड त्यांना आवाज सुद्धा देऊ शकत नव्हतो, कारण जर मी आवाज दिला असता तर ते विचित्र प्रेत आत्मे माझ्यापर्यंत पोचतील ह्याची भीती मला वाटत होती. मी उसाच्या शेतात डोक्याला हात लावून बसलो होतो. तसे अचानक मला थोड्या दुरून
कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. तो पुरुषाच्या रडण्याचा आवाज होता. तो पुरुष खूप त्रासात आहे असं त्याच्या रडण्यावरून भासत होतं. आवाज काही अंतरावरूनच येत होता. हा संतोष तर नसेल ना? माझ्या मनात विचार चमकून गेला आणि मी त्या रडणाऱ्या पुरुषाकडे जाण्याचे ठरवले. मी चालताना उसाचा आवाज होऊ नये म्हणून माकडासारखा जमिनीवर 4 पावलांनी चालत आवाजाच्या दिशेनं जाऊ लागलो. काहीच वेळात मी रडणाऱ्या माणसाजवळ पोचलो. तसे मला दिसले की एक माणूस डोक्यावर काळी घोंगडी घेऊन बसला होता आणि रडत होता. हा संतोष तर नसेल? माझ्या डोक्यात विचार आला. संतोष? मी हळूच आवाज दिला. मी संतोष नाहीये, तो माणूस म्हणाला. मग तुम्ही कोण आहात? मी घाबरून विचारलं. मी, असे म्हणून तो काही वेळ शांत बसला. बोला ना, कोण आहात तुम्ही? मी पुन्हा विचारले. मी शिकार आहे, तुझ्यासारखीच एक शिकार, असे म्हणून तो माणूस शांत बसला. शिकार म्हणजे? मी पुन्हा त्याला विचारलं, पण तो शांतच होता. कदाचित त्या भयंकर शीर नसलेल्या माणसांची शिकार, मी मनातल्या मनात विचार करत होतो. तसे तोच माणूस पुढे बोलू लागला. मी रडतोय कारण मी खूप दिवसांपासून ह्या उसात फसलो आहे. मला माझ्या घरच्यांकडे जायचं आहे. मला त्यांची आठवण येतेय. माझी आई, बाबा, बायको आणि माझा 8 वर्षांचा लहान मुलगा ओंकार माझी वाट बघत असेल, असे म्हणत तो माणूस पुन्हा रडू लागला. आपण शिकार आणि ती शीर नसलेली माणसं शिकारी आहेत का? मी त्याला विचारलं. नाही, तुझा गैरसमज होतोय. खरा शिकारी वेगळाच आहे, तो म्हणाला. पण तुम्ही त्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात कसे अडकलात आणि ह्या उसाच्या शेतात कसे फसलात? मी विचारलं. तसे त्या माणसाने सांगायला सुरुवात केली. ती रात्रीची वेळ होती. मी माझ्या सायकलवरून गावाच्या दिशेनं जात होतो. तोच रस्त्याच्या कडेला मला एक सुंदर मुलगी दिसली. मी तिच्याजवळ जाऊन थांबलो. काय झालं? मी तिला विचारलं. तिने सांगितलं की तिची स्कूटी बंद पडली आहे. मी तिला मदत करायचं ठरवलं आणि मी स्कूटी चालू करायचा प्रयत्न करू लागलो. पण तिची स्कूटी काही केल्या चालू होत नव्हती. तेव्हा ती म्हणाली की तुमच्या सायकलवरूनच मला गावापर्यंत घेऊन चला. मी तिला होकार दिला आणि तिला सायकलवर मागे बसवलं. पण जशी सायकल खड्ड्यातून जायची तसे हादरे बसायचे आणि ती मुलगी लगेच मला पाठीमागून मिठी मारायची. तिच्या स्पर्शानं माझ्या अंगातला पुरुष जागा झाला. मला तिचा स्पर्श हवासा वाटू लागला. गाव अजूनही दूरच होतं. मला आता तिला गावात न्यायचं नव्हतं, कारण माझ्या मनात तिच्याविषयी त्या भावना निर्माण झाल्या होत्या. मी ठरवलं की तिला विचारावं की तिच्या मनात सुद्धा तेच आहे का जे माझ्या मनात आहे. जर तसे असेल तर माझी इच्छा पूर्ण होईल, आणि जर ती नाही म्हणाली तर माझी तिच्यावर बळजबरी करण्याची सुद्धा तयारी होती. मला काहीही करून माझं मन शांत करायचं होतं आणि तिला मिळवण्यासाठी मी काहीही करण्यास तयार होतो. मी सायकल थांबवली. काय झालं? तुम्ही सायकल का थांबवली? त्या सुंदर तरुणीनं मला विचारलं. मी तिला सायकलवरून उतरण्यास सांगितलं. मी सायकल सोडून दिली आणि म्हणालो, माझ्या मनात तुझ्याविषयी भावना निर्माण झाल्या आहेत. माझी इच्छा पूर्ण कर. हे काय बोलताय तुम्ही? सोडा मला, ती तरुणी म्हणाली आणि आरडाओरडा करू लागली. मला कळून चुकलं की आता मला बळजबरी करणंच भाग आहे. म्हणून मी तिचं तोंड दाबलं आणि तिला ओढत फरफटत उसात घेऊन आलो आणि तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न करू लागलो. तसे अचानक तिचा सुंदर चेहरा तिच्या धडावरून निसटून पडला. असं वाटत होतं की तिचं शीर तिच्या धडावर चिकटून ठेवलं होतं. ते दृश्य बघून मी प्रचंड घाबरलो. तोच तिच्या हाताच्या बोटांची नखं चेटकिणीसारखी लांब झाली. मी डोळे फाडून तिच्याकडे बघत होतो. मला कळून चुकलं की ती साधारण स्त्री नव्हती. ती एक प्रेत आत्मा, एक चेटकीण होती.
काही कळायच्या आत तिने तिची नखे माझ्या गळ्यात रोवली. तिच्या धडावरील तुटलेल्या गळ्यातून एक दुसरे शीर बाहेर आले आणि तिने माझ्या गळ्यातून निघणाऱ्या रक्ताचे ओघळ तिच्या जिभेने चाटले आणि नंतर तिने माझे गाल तिच्या नखांनी फाडून टाकले आणि माझं शीर धडावेगळं केलं. असे म्हणत तो माणूस मोठमोठ्यानं रडू लागला. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण त्या माणसाने ज्या सुंदर मुलीविषयी सांगितलं होतं ते वर्णन शुभदा सोबत जुळत होतं. तो प्रसंग हुबेहूब आमच्या सोबत घडला होता तसाच होता. मला कळून चुकलं की शुभदा संतोषला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ह्या उसाच्या शेतात घेऊन आली होती. पण क्षणात माझ्या डोक्यात विचार चमकला. जर त्या हाडळीनं ह्या माणसाचं शिर धडावेगळं केलं आहे, म्हणजेच ह्याचाच अर्थ हा माणूस मेलेला आहे, मग हा बोलतोय कसा? हा विचार डोक्यात आला आणि माझ्या हृदयात धस्स झालं. पण जर तुमचं शिर धडावेगळं झालं होतं, म्हणजेच तुमचा मृत्यू झाला होता, तर मग आता तुम्ही बोलत कसे आहात? मी त्याला घाबरून विचारलं. तसे त्याने त्याच्या डोक्यावरची घोंगडी काढली आणि माझ्या हृदयाची धडधडच थांबली, कारण त्याच्या धडावर शिर नव्हतं आणि तो सुद्धा नग्न अवस्थेत होता. त्याचे संपूर्ण शरीर पांढरं पडलं होतं. हे बघ, असं बोलतो, तो शिर नसलेला माणूस म्हणाला. बोलताना त्याच्या कापलेल्या मानेतून रक्त उडत होतं. ह्याचाच अर्थ तो गळ्यातून बोलत होता. ते दृश्य बघून मी प्रचंड घाबरलो. मी तिथून उठून पळून जाणार त्याच्या आधीच त्या माणसाने माझे पाय पकडले. तसे तोल जाऊन मी मातीवर आपटलो. सोडा, सोडा मला, मी मोठमोठ्याने रडत म्हणालो. अरे थांब, तुला ऐकायचं नाही की ती मुलगी माणसांना का मारते? तो म्हणाला. नाही, मला सोडा, मी ओरडलो. पण तरीही तो पुढे बोलू लागला. 2 वर्षांपूर्वी ती सुंदर मुलगी ह्या रस्त्यावरून जात होती. जाताना तिची स्कूटी रात्री बंद पडली. तोच एक कार तिच्या जवळ येऊन थांबली. त्यात 3 पुरुष होते जे दारूच्या नशेत होते. त्यांनी तिला पकडलं आणि ह्या उसात तिच्यावर जबरदस्ती केली. ती मुलगी त्यांच्यावर केस करेल म्हणून त्यांनी तिचा खून केला आणि तिची ओळख पटू नये म्हणून तिचे शिर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर त्यांनी तिचे शिर एकीकडे आणि धड दुसरीकडे जमिनीत पुरून टाकलं आणि तिची स्कूटी तळ्यात फेकून दिली. तेव्हापासून तिचा आत्मा ह्याच उसांच्या शेतात भटकतो आहे. काही महिन्यांनंतर तीच 3 लोक एका स्त्रीला घेऊन ह्याच उसाच्या शेतात आले होते आणि तेव्हा ह्या स्त्रीच्या आत्म्याने त्या 3 पुरुषांचे शिर धडापासून वेगळं केलं आणि आपला बदला पूर्ण केला. पण तरीही तिच्या मनातील आग शांत झाली नाही. त्यामुळे ती ह्या रस्त्यावरून रात्री जाणाऱ्या पुरुषांची शिकार करते. हे जे शिर नसलेले लोक तुला ह्या उसांच्या शेतात दिसत आहेत, त्या सर्वांचा जीव तिनेच घेतलेला आहे. आता हे सगळे प्रेतात्मे तिचे गुलाम आहेत. हे ऐकून भीतीने माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला खूप मोठा धक्का बसला. ह्याचा अर्थ माझ्या मित्रासोबत सुद्धा तेच झालं असेल? मी विचारलं. नाही, तो अजूनही जिवंत आहे, पण जास्त वेळासाठी नाही, तो हसत म्हणाला. कुठे असेल तो? मी त्या माणसाला विचारलं. तसे त्याने एका दिशेकडे बोट केलं आणि मला म्हणाला, ह्या दिशेनं सरळ जा, तिथे तुला मोकळी जमीन दिसेल. तो तुला त्याच रिकाम्या जागी त्या चेटकिणी सोबत दिसेल. इतके बोलून त्या माणसाने माझे पाय सोडले. तसे मी त्याने दाखवलेल्या दिशेने धावत सुटलो. काही वेळ धावल्यानंतर मी त्या रिकाम्या जागेजवळ पोचलो जिथे ऊस नव्हता. त्या रिकाम्या जागेच्या मधोमध संतोष आणि शुभदा दोघे सुद्धा मला दिसले. संतोष अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर पडला होता आणि शुभदा त्याच्या पोटावर बसली होती. संतोषचे डोळे बंद होते. इतक्यात शुभदाचं रूप एका भयंकर चेटकिणीमध्ये बदललं. तिचे शरीर किळसवाणं झालं, केस पिंजारलेले झाले
अंगावर ठिकठिकाणी जखमा दिसू लागल्या. तिने तिचे दोन्ही हात हवेत उचलले तसे तिच्या बोटांमधून सुळ्यांसारखी लांब लचक नखे निघाली. मला कळून चुकलं की आता ती तिची नखे संतोषच्या गळ्यात रोवणार. संत्या, डोळे उघड, मी जोरात ओरडलो. माझा आवाज त्या उसांच्या शेतात घुमला. तसे माझा आवाज ऐकून संतोषने खाडकन डोळे उघडले आणि तो भानावर आला. समोरचं दृश्य पाहून त्याला खूप मोठा मानसिक धक्काच बसला. त्याने जोरात झटका देऊन त्या चेटकिणीला बाजूला ढकललं आणि तो कसाबसा उठला आणि माझ्याकडे धावत आला. हातची शिकार अशी निसटलेली पाहून ती चेटकीण अजूनच बेभान झाली आणि आमच्याकडे रोखून बघू लागली. आम्ही तिथून काढता पाय घेणार इतक्यात तिच्या मागे असलेल्या उसातून सळसळ आवाज येऊ लागला आणि त्यातून 7-8 शीर नसलेली धडं बाहेर आली. हे बघून भीतीने आमच्या शरीरावर काटा आला. ते प्रेत आत्मे त्या चेटकिणीचे गुलाम होते. आता आमचं काही खरं नाही. माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. आम्ही तिथून मागे फिरून पळणार इतक्यात आमच्या मागून सुद्धा तशीच भयंकर धडं बाहेर आली. आता आम्ही सगळीकडून घेरलो गेलो होतो. आमचा मृत्यू आता निश्चित आहे हे आम्हाला कळून चुकलं होतं. पण अचानक कसे कोण जाणे माझ्या मनात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आणि मी त्या चेटकिणीकडे बघून बोलू लागलो. थांब शुभदा, आणि माझं जरा ऐकून घे. तू हे सर्व का करत आहेस हे मला माहीत आहे. काही वर्षांपूर्वी तुझ्यासोबत जे काही भयंकर घडलं ते मला कळालं आहे. शुभदा, ईश्वरानं जेव्हा पृथ्वीची निर्मिती केली तेव्हा भूतलावर माणसाची सुद्धा निर्मिती केली. त्यातूनच काही चांगल्या स्वभावांची, चांगल्या विचारांची माणसं अस्तित्वात आली आणि काही वाईट स्वभावांची, वाईट विचार असलेली माणसे सुद्धा अस्तित्वात आली. तुझ्याबरोबर जे काही घडलं ते वाईट विचारधरणी असलेल्या लोकांनी केलं, ज्याची शिक्षा तू त्यांना कधीच दिली आहेस. पण आता तू अशा लोकांना सुद्धा मारत आहेस ज्यांनी तुझे काहीही बिघडवलं नाही. मी आणि माझ्या ह्या मित्राने तुझे काहीही बिघडवलेले नाही. आम्ही तुला ओळखत देखील नाही, तरी सुद्धा तू आमच्या जीवावर उठली आहेस. तुझ्या ह्या मित्रानं काहीही केलं नाही. तुझ्या डोळ्यांसमोर, तुझ्याच गाडीत त्याचे माझ्या बरोबर काय चाळे चालले होते हे तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघितलं आहेस. आणि तरी सुद्धा तू म्हणतोस की तुझा मित्र चांगल्या विचारांचा आहे. होय, मी माझा बदला कधीच घेतला आहे, पण मी अशी विचारधारा असणाऱ्या कुठल्याच पुरुषाला सोडणार नाही, असे म्हणत ती चेटकीण आणि ती धडं पुढे येऊ लागली. थांब शुभदा, तूच चुकत आहेस. जेव्हा ईश्वराने माणसाची निर्मिती केली तेव्हा स्त्री आणि पुरुष असे 2 घटक निर्माण झाले. स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण वाटणे हा निसर्गाचा नियम आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. माझ्या मित्राला तुझ्याबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं, पण तू सुद्धा त्याला प्रोत्साहन देत होतीस. तू जर त्या गोष्टीला नकार दिला असतास तर मला खात्री आहे की माझ्या ह्या मित्राने ती गोष्ट पुढे वाढवलीच नसती. त्याने तुझ्यावर कसलीही बळजबरी केलेली नाही. इतकेच काय, आजपर्यंत कितीतरी मुली त्याच्याकडे स्वतःहून आकर्षित झाल्या, पण त्या स्वखुशीनं झाल्या. माझ्या मित्राने एका सुद्धा मुलीवर आजपर्यंत जबरदस्ती केलेली नाही. जो आरोप तू माझ्या मित्रावर लावत आहेस तो चुकीचा आहे. घडलेल्या प्रकाराला तू सुद्धा तितकीच जबाबदार आहेस. इतके बोलून मी थांबलो. संतोष माझ्याकडे एकटक बघतच राहिला. तसेच ती चेटकीण आणि ती धडं सुद्धा स्तब्ध उभी होती. मला आता मुक्ती हवी आहे, मुक्ती हवी आहे मला, ती चेटकीण ओरडली. तुला मुक्ती मिळवून देण्यासाठी आम्ही काय करायला हवं ते सांग, मी म्हणालो. त्या ठिकाणी माझं धड पुरलं आहे आणि पलीकडील शेतात माझं शीर पुरलं गेलं आहे. ते उकरून काढा आणि माझे अंत्यसंस्कार करा, तशी मला मुक्ती मिळेल, ती स्त्री म्हणाली. तसे मी आणि संतोषने तिने सांगितलेल्या दोन्ही जागी खोदले.
तसे आम्हाला एके ठिकाणी एक कवटी आणि त्या शेताला लागून असलेल्या दुसऱ्या शेतात एक हाडांचा सांगाडा मिळाला. आम्ही ते दृश्य पाहून प्रचंड घाबरलो होतो, पण हिम्मत करून आम्ही ती कवटी आणि तो सांगाडा उचलला आणि एकत्र केला. ऊसाची काही वाळलेली पिकं जमिनीवर गळून पडली होती. तसेच खूप सारा पाला पाचोळ्या सुद्धा होता. ती पिकं आणि पाला पाचोळ्या घेऊन आम्ही एके ठिकाणी रचला आणि त्यावर ती कवटी आणि सांगाडा ठेवला. आम्ही लगबगीने गाडीजवळ गेलो आणि गाडीतून लायटर घेऊन आलो आणि त्या सांगाड्याला अग्नी दिला. तसे काहीच वेळात ती स्त्री त्या अग्नीमध्ये खेचली गेली आणि त्यातून निर्माण झालेल्या त्या काळ्या धुरात सामावून जाऊन अनंतात विलीन झाली. ती विलीन होताच आमच्या आजूबाजूची ती शीर नसलेली धडे सुद्धा तिथून गायब झाली. आम्ही सुद्धा हताश मनाने आमच्या गाडीकडे परतलो. महेश, आज तू नसतास तर आज मी ह्या जगात नसतो, असे म्हणत संतोषने मला मिठी मारली. आमच्या दोघांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. आम्ही दोघांनी वर आकाशाकडे बघत हात जोडले. त्या भयंकर संकटातून सोडवल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले आणि आमच्या घराकडे मार्गस्थ झालो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.